हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही पडळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस अँड जीके मध्ये संपूर्ण आपल्या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहे बीकॉम सेकंड इयरचं एनईपी सेमिस्टर थर्ड इन्कम टॅक्स. एकदम महत्वाचा विषय म्हणजे तुमचा इन्कम टॅक्स. भरपूर विद्यार्थ्यांना इन्कम टॅक्स खूप कठीण जाते, परंतु मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगत आहे. आप देखिए बच्चों, इनकम फ्रॉम द सैलरी बहुत बच्चों को हिंदी में भी चाहिए, तो बेटा हिंदी में भी अपन बताएंगे अगले कुछ लेक्चर में. तो देखिए बच्चों, तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा जे गणित दिसत आहे त्या गणितामध्ये तुम्ही बघू शकता आणि ते गणित तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि रिराईट करून घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, रिराईट केल्यामुळे तुम्हाला काय होणार, ते एक्झाम्पल समजणार. समजल्यामुळे तुम्ही जेवढं रिराईट करसाल म्हणजे आपल्याकडे एक्झाम्पल अवेलेबल असणार आणि तुम्ही त्यामध्ये ते एक्झाम्पल अँसर सोडवसाल. तर तुम्हाला ऐकणे विद्यार्थी मित्रांनो, ते गणित मी आता तुम्ही रिराईट केलेलं असेल तर बघा, आता मी तुम्हाला गणित समजून सांगतो. मिस्टर राम गोपाल या व्यक्तीचं एक्झाम्पल आहे आपल्याला. तर एन एम्प्लॉई इन अ कंपनी, तो एका कंपनीमध्ये काम करत आहे. तो काय करत आहे विद्यार्थी, तो जो एम्प्लॉई आहे तो काय करत आहे, काम करत आहे. तर बघा, ही ड्रॉइंग ₹9,000 पर मंथ सॅलरी, म्हणजे त्या व्यक्तीला 1,000 पर मंथ सॅलरी आहे. किती आहे? 1,000 पर मंथ सॅलरी. तुमच्या स्क्रीनवरती गणित आहेच, तर बघून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला मी नसेल दिसत तरी तुम्हाला एक्झाम्पल दिसत असेल, त्या एक्झाम्पल मध्ये बघायचं. तर प्लस 10% ऑफ हिज सॅलरी अँड डिअरनेस अलाउनेस, म्हणजे त्याचं जे डिअरनेस अलाउनेस आहे बेटा, ते डिअरनेस अलाउनेस 10% सांगितलेलं आहे त्यांनी, ते सॅलरीच्या बेटा. कशाच्या आपल्याला सांगितलं? सॅलरीच्या. आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं बेटा त्यांनी, ही इज गेटिंग एंटरटेनमेंट अलाउनेस ऑफ ₹1,000 पर मंथ. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला अगर एंटरटेनमेंट अलाउनेस गव्हर्नमेंटची दिलेली असेल, कोणाची दिलेली असेल बेटा? गव्हर्नमेंटची अगर एंटरटेनमेंट अलाउनेस असेल तर त्याचा तुम्हाला डिडक्शन्स ही काढावे लागते. त्याची डिडक्शन म्हणजे त्याचा नियम तुम्हाला सोडवावा लागतो, त्याचा एक फॉर्म्युला असतो. तो आपण या पहिल्या लेक्चरला बघितलेला आहे, एक्झाम लेक्चर नंबर 4 मध्ये. नाही तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 4 बघा. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की डिडक्शन, एंटरटेनमेंट अलाउनेसचे डिडक्शन कशा पद्धतीने आहे. लेक्चर नंबर 4 इन्कम टॅक्स तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये दिसेलच. तर बघा, एंटरटेनमेंट आणि कंपनीची अगर दिलेलं असेल तर त्याची डिडक्शन काढण्याची आवश्यकता नाही. त्याची डिडक्शन काढण्याची आवश्यकता नाही. मुलं स्किप करतात, त्याच्यामुळे मुलांना समजत नाही. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो की एंटरटेनमेंट अलाउनेस कंपनीची असेल तर डिडक्शन दाखवायची नाही, गव्हर्नमेंटची दिलेली असेल तर डिडक्शन दाखवायची. ऑफ रुपीज पर मंथ, या गणिताईमध्ये फक्त पर मंथ आहे की पर एनम आहे? पर मंथ म्हटलं तर पूर्ण म्हणजे एका महिन्याचं, पूर्ण एका महिन्याचं. आणि पर एनम म्हटलं तर संपूर्ण वर्ष. ही स्पेंड 5,000 एंटरटेनमेंट अलाउनेस, म्हणजे त्याला मनोरंजन जो भत्ता आहे तो मिळण्यासाठी, एंटरटेनमेंट मिळण्यासाठी त्यांनी ₹5,000 खर्च केला. द कंपनी हॅज कस्टमर्स. ही इज प्रोव्हाइड विथ रेंट फ्री अनफर्निश हाऊस. त्या व्यक्तीला अनफर्निश हाऊस दिलेला आहे तिथं. त्या कंपनीने त्या व्यक्तीला अनफर्निश हाऊस दिलं. अनफर्निश हाऊस दिलेला असल्यामुळे तुम्हाला 10%, अगर फर्निचर दिलेलं असेल तर फर्निचरच्या अमाऊंटवरती 10% काढावे. नियमानुसार गणितामध्ये दिलेलं नसते, एक्झाम्पल मध्ये दिलेलं नसेल. मी जेव्हा जेव्हा नियम सांगतो तेव्हा तेव्हा तुम्ही ते लिहून घ्यावे. तर झालं, तर मी नियमाचं सुद्धा एक लेक्चर्स तुम्हाला सेंड करीनच. तर बघा, अनफर्निश हाऊस ऍट अल्हाबाद. तो व्यक्ती कुठे राहतो? अल्हाबाद मध्ये राहतो. अल्हाबाद मध्ये राहत असेल तर त्या व्यक्तीचा तिची लोकसंख्या 30 लाखाच्या वरती असेल. किती लाखाच्या बेटा? 30 लाखाच्या वरती. 13 lakhs के ऊपर अगर होती होंगी तो 15% लेना पडता है. व्हॅल्युएशन ऑफ रेंट हाऊस, जेव्हा सगळ्यात शेवटचा पॉईंट असतो तुमचा मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस, तेव्हा तुम्हाला 15% घ्यावे लागते. कशाच्या? प्रत्येक अलाउनेसच्या, म्हणजे बेसिक सॅलरी अलाउनेस, एंटरटेनमेंट अलाउनेस, डिअरनेस अलाउनेस सोडून हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर अगर समजा 10 लाख ते 20 लाख 30 लाखापर्यंत त्या पॉप्युलेशन असेल, आपण लोकसंख्येला पॉप्युलेशन म्हणत असतो, पॉप्युलेशन असेल त्या सिटीची, तर तुम्हाला त्याच्यावरती किती पर्सेंट घ्यावं लागेल बेटा? 10%. किती पर्सेंट घ्यावं लागेल? 10%. आणि 10 लाखच्या खाली त्या सिटीची पॉप्युलेशन असेल तर 7.5%, 7.5% व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस दाखवावे. हे गोष्ट लक्षात ठेवा. मी जे बोलत आहे ते तुम्ही लिहून घ्या, रिराईट करून घ्या.
त्यानंतर बघा कंपनी इथं दिलेला रेंट व्हॅल्युएशन ऑफ 2000 पर मंथ द हाऊसेस इज ऑन बाय द कंपनी. ही इज ऑल्सो प्रोव्हाइड विथ अ स्मॉल कार. त्या व्यक्तीला स्मॉल कार सुद्धा दिलेली आहे कंपनीनं. कोणती कार दिलेली आहे? स्मॉल कार. बघून घ्या, स्मॉल कारचे तुम्हाला 1800 रुपये दाखवा लागतात पर मंथ. किती दाखवा लागतात बेटा? 1800 रुपये पर मंथ. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. स्मॉल कार असेल तर वेगळे, लार्ज कार असेल तर वेगळे, बिग कार असेल तर वेगळे. अशा वेगळ्या गणितांमध्ये आपण वेगळे बघूया. लार्ज कार साठी समजा, बिग कार साठी वेगळे असतात, स्मॉल कार साठी वेगवेगळे अमाऊंट दिलेले असतात तुम्हाला. तर लार्ज कार, स्मॉल कारची इथं अमाऊंट दिलेली आहे का? ही कार फॉर हिज पर्सनल ऑफिशियली यूज, म्हणजे तो पर्सनल यूज करतो आणि ऑफिशियली यूज करतो. ऑल द एक्सपेन्सेस ऑफ द इट इज मेंटेनन्स अँड रनिंग आर द मेट बाय द कंपनी. फाइंड out his taxable salary for the assessment year 2025-2026. तर बघा आता आपण सगळ्यात पहिले हेडिंग लिहूया. हेडिंग मध्ये टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ द राम गोपाल फॉर द असेसमेंट इयर 2025-2026. त्यानंतर आता बघावे, तर पहिले सुरुवातीला काय केली? आता आपण आखणी केली. मग आखणीमध्ये पर्टिक्युलर मी सांगितलेला आहे बेटा तुम्हाला, पर्टिक्युलर अमाऊंट. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि प्रत्येक वेळेस आपले पर्टिक्युलर अमाऊंट. ओके. त्यानंतर बघा आता सगळ्यात पहिले एक्झाम्पल आपण सोडूया. तर मग काय दिलेलं आहे सगळ्यात पहिले सुरुवातीला? बघा आता मी इथे या ठिकाणी हात सुद्धा ठेवतो. राम गोपाल अन एम्प्लॉई ज कंपनी, तो कंपनीमध्ये काम करतो. तर बेसिक सॅलरी त्याचा किती दिलेला आपल्याला पर मंथ, है की नाही? काय बेसिक सॅलरी किती आहे बेटा? 9000 इंटू किती करायचं? 12. 9000 इंटू 12. मग आता 9000 इंटू 12 9चा किती होतो? 108. म्हणजे 12 मग 108. बघा 12 इंटू किती करायचं बेटा तुम्हाला? 9. म्हणजेच 1,08,000. 1 लाख किती? 8,000. 8000. ओके. 3 0 आहे, चिपकून द्यायचे बिलकुल. त्यानंतर आता आपल्याला दिलेला आहे त्यांनी इथपर्यंत तुम्ही पोहोचले. हॅज अ प्लस 10% हिज अ सॅलरी डिअरनेस अलाउनेस. तर डिअरनेस अलाउनेस दाखवायची सगळ्यात पहिले. त्याच खाली तुम्हाला त्याच्याच खाली लिहायची डिअरनेस अलाउनेस. जसं गणित दिलेलं असेल त्या पद्धतीनं आपण सोडत जायचं. डिअरनेस अलाउनेस. ओके. डिअरनेस अलाउनेस किती सांगितलेले आहे त्यांनी? डिअरनेस 10%. कसे? 10%. म्हणजे ही जी अमाऊंट दिलेली आहे 1,08,000 त्याच्यात 10% काढायचं. याच्यात 10%. 10% कशाच्या काढली ते पण दाखवू का? हे बघा, या अमाऊंटच्या 10% काढलेली आपण. हे येणार आहे 10,800. 10,800. त्यानंतर आता आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी ते वाचूया. डिअरनेस अलाउनेस ही इज गेटिंग एंटरटेनमेंट अलाउनेस. काय बेटा सांगितलेलं? एंटरटेनमेंट अलाउनेस. तर एंटरटेनमेंट अलाउनेस, ओके. एंटरटेनमेंट अलाउनेस तर 1,000 पर मंथ. बघा बेटा इथं पर मंथ आहे. इथं सुद्धा पर मंथ होता आहे ना? तर 1,000 एंटरटेनमेंट अलाउनेस 1,000 किती येणार? 1,000 पर मंथ म्हटलं तर 12 मंथचे 12,000. किती येणार? 12 मंथचे 12,000 म्हणजे 12,000. आणि ही एंटरटेनमेंट अलाउनेसचा मी तुम्हाला नियम सांगितला. गव्हर्नमेंटचा अगर एम्प्लॉई असेल, कोणता एम्प्लॉई असेल गव्हर्नमेंटचा, तर याची डिडक्शन काढावं लागते. काय काढावं लागते? डिडक्शन. बेसिक सॅलरीच्या 20%. म्हणजे बेसिक सॅलरीच्या 20%. 1 नंबरचा पॉईंट. 2 नंबरचा पॉईंट ऍक्च्युअल रिसिव्ह रेट म्हणजे एंटरटेनमेंट अलाउनेस किती दिलेली आहे? 12,000. तर ती दाखवा. आणि कंपल्सरी 5,000 रुपीज विच इज लेस, म्हणजे ती अमाऊंट तिथं दाखवणे. तर तुम्हाला तर डिडक्शन अगर बघायची असेल तर लेक्चर नंबर 4 बघा. लेक्चर नंबर किती बघा? 4. त्यामध्ये आहे. हे झाले एंटरटेनमेंट अलाउनेस. अगर कंपनीचा एम्प्लॉई असेल तर एंटरटेनमेंट अलाउनेस काढायची नाही. सर
की बा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं एंटरटेनमेंट अलाउन्स डिडक्शन काढा, काय करा ते दाखवा, ती मेन्शन करायची नाही. ज्यावेळी गव्हर्नमेंट एम्प्लॉय दिलेला असेल तेव्हाच ती मेन्शन करायची, व्यतिरिक्त मेन्शन करू नका. मित्रांनो समजलं ना? मेन्शन कधी करायची हे समजलं का? कमेंट्स करून सांगा. कमेंट्स करत जा. ही इज प्रोव्हाइड विथ रेंट फ्री अनफर्निश्ड हाऊस. त्या व्यक्तीला अनफर्निश्ड हाऊस दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं पर्सेंटेज दाखवायचं नाही. 10% असते फर्निचर असेल तर त्या अमाऊंटच्या. आता बघा इथं अल्हाबाद ऑफ द फेअर रेंटल व्हॅल्यू ऑफ ₹2000 पर मंथ. हे जो पॉइंट असतो बेटा, हा सगळ्यात तुम्हाला नंतर शेवटी तो घ्यावा लागत असतो. तो त्यांनी दिलेला आहे, तो 2000 पर मंथ रेंट मिळालेला त्या व्यक्तीला. तर त्याच्यामुळे अल्हाबाद आहे. अल्हाबाद ह्या गावाची लोकसंख्या 30 लाखाच्या वरतीच आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नाशिक, चेन्नई, अल्हाबाद असे जयपूर वगैरे हे जे गाव आहे त्यांची गावाची लोकसंख्या किती आहे? 30 लाखच्या वरती आहे. अहमदाबाद सुद्धा आला त्याच्यामध्ये. त्यानंतर द हाऊसेस ऑन बाय द कंपनी ही इज ऑल्सो प्रोव्हाइड विथ द अ स्मॉल कार. कोणती कार दिलेली आता आपल्याला? स्मॉल कार. मी सांगितलं तुम्हाला स्मॉल कार असेल तर किती घ्यायचे बेटा? 1800 इंटू 12. स्मॉल कारची अमाऊंट दिलेली नसेल, स्मॉल कारचे 1800, स्मॉल कारचे किती? 1800, 1800 कंपल्सरी पर मंथ. कंपल्सरी पर मंथ स्मॉल कार दिलेलं असेल तर कंपल्सरी पर मंथ 1800. याची अमाऊंट ही गणितात एक्झाम्पलला दिलेली नसते. नियम आहे तो. काय बेटा तो? नियम. हे डिडक्शन आहे संपूर्ण. त्याच्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येणार बघू आता आपण. मल्टिप्लिकेशन केल्यावर 1800 इंटू 12 21,600. 21,000 किती? 600 झालं. त्यानंतर आता ही इज अ पर्सनल ऑफिशियल युजली ऑल द एक्सपेन्सेस अँड मेंटेनन्स. स्वतःच तो मेंटेनन्स करतो आणि पर्सनल सुद्धा ऑफिस साठी सुद्धा वापरतो. रनिंग आर मेड बाय द कंपनी. म्हणजे तुम्ही त्या कंपनी प्रमाणे दाखवा. झालं. हा पॉईंट इथं आता संपूर्ण संपलेला आहे आपला. खाली दिलेला फाइंड आउट द टॅक्सेबल सॅलरी. तर आता आपला एकच पॉईंट राहिला. कोणता पॉईंट राहिला बेटा? व्हॅल्युएशन ऑफ कोणता सांगा? व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस. बघा यामध्ये सुद्धा 2 पॉईंट असतात. व्हॅल्युएशन आहे. व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस आणि हाऊस रेंट अलाउन्स असं तुम्हाला दिलेलं असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला डिडक्शन काढावं लागते. त्याची सुद्धा आपल्याला नियमाप्रमाणे काय काढावं लागते? डिडक्शन. परंतु अगर समजा फक्त तुम्हाला इथं गणितात हाऊस रेंट अलाउन्स दिलेलं, हाऊस रेंट अलाउन्स असं वाक्य दिलेलं नसेल तर डिडक्शन काढायची नाही. आणि कंपल्सरी बघा, नाही तर विद्यार्थी कन्फ्युज होतात की सर हे कधी काढायचं आणि हाऊस रेंट कधी दाखवावा लागतो. तर हे कंपल्सरी तुम्हाला जेव्हा व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस असं दिलेलं असेल, बघा इथं दिलेलं आहे रेंट व्हॅल्यू ऑफ रुपीज, म्हणजे हे रेंट फ्री अनफर्निश हाऊस आहे, त्यामुळे हे कंपल्सरी दाखवायचं. आता बघा हे 15% इथं ब्रॅकेट मध्ये लिहिणे आवश्यक आहे. 15% ऑफ एन्युअल सॅलरी. 15% अॅन्युअल सॅलरी. तर अॅन्युअल सॅलरी कोणकोणती येते? 1,08,000 प्लस 1,08,000 प्लस त्याच्यानंतर एडीएनएस अलाउन्स नाही घ्यायची, सोडून द्यायचं. एंटरटेनमेंट अलाउन्स 12,000 प्लस त्यानंतर हे संपलं. आता कोणताच नाही. एक बेसिक सॅलरी, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स. स्मॉल कार बी येत नसते. हे डीएनएस अलाउन्स कधीच नाही घ्यायची. महागाई भत्ता असतो. तो कोणता भत्ता असतो बेटा? महागाई भत्ता. ओके, आलं का लक्षात? बघू द्या आता मला. ऐका बरोबर. हे 2 बरोबर आहे. एंटरटेनमेंट अलाउन्स 12,000. त्याच्यानंतर ही नाही घ्यायची. ओके. त्यानंतर आता यांची करायची आपल्याला ऍडिशनल 1,08,000 प्लस 12,000 किती येते? याची टोटल आली 1,20,000. 1 लाख किती येणार? 20,000 इंटू 15%. किती पर्सेंट बेटा? 15%. मग 15% किती येणार आता? 1 लाख याच्या 15%. बघा 15% काढता येते ना, की काढून दाखवू? ते पण काढून दाखवावं लागते का? हे बघा 1,20,000 इंटू करायचं 15 आणि पर्सेंटेज चिन्ह प्रेस करायचं.
18,000 म्हणजे ही येणार आहे आपल्याला 18,000. 18,000. ओके. हा, तर ही तर 2,000 पर मंथ असंच मुलांना वाटते की बा 2,000 पर मंथ आणि मल्टिप्लिकेशन दाखवून द्या. तसं करायचं नाही. हा पॉप्युलेशनचा नियम आहे. अल्हाबाद लोकसंख्या 30 लॅक्सच्या लार्ज म्हणजे जास्त आहे, 30 लॅक्सच्या लार्ज आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेली आहे, जास्त असल्यामुळे 15% घ्यायची. 30 लाखाच्या वरती अगर लोकसंख्या असेल, पॉप्युलेशन असेल तर 15% घ्यावी व्हॅल्युएशन ऑफ रेंट पे हाऊस प्रत्येक अॅन्युअल. त्याच्यामध्ये काय काय घेत असतात, प्रत्येक अलाउनेस घेत असतात, डिअरनेस अलाउनेस सोडून बाकी संपूर्ण अलाउनेस, आणि त्याच्यामध्ये बेसिक सॅलरी सुद्धा ऍडिशनल करावी. आता या सगळ्यांची करायची आपल्याला ऍडिशनल. काय करायचे बेटा, ऍडिशनल प्लस करा. काय करा बेटा, प्लस ऍडिशनल करा. 1,08,000 प्लस 10,800 प्लस 12,000 प्लस 21,600 प्लस आणि 18,000 हे झाले 1,70,400. 1,70,000 किती, 400. पुन्हा एक वेळा दाखवून देतो मी तुम्हाला. 1,70,400 म्हणजे बघा 1,08,000 प्लस 10,800 प्लस 12,000 प्लस 21,600 प्लस 18,000. 1,70,400 म्हणजे या संपूर्ण याची केली आपण ऍडिशनल 1,70,400. 1,70,400 याला नाव द्यायचं ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरी आहे की नाही. हा, आणि त्याच खाली लिहायचं आहे आपल्याला डिडक्शन अंडर सेक्शन 16(2). हे कशासाठी असते, एंटरटेनमेंट अलाउनेसच्या वेळेस गव्हर्नमेंटचं असेल तरच ती अमाऊंट घ्यायची, नाही तर ही डिडक्शन येणार नाही. डिडक्शन्स ही आहे टॅक्सची 16(3). अगर टॅक्स पेड केलेलं असेल तर ही नाही आहे डॅश, त्याच्यामुळे नाही. 1,70,400. हा, इन्कम फ्रॉम टॅक्सेबल सॅलरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करा बेटा. हा, बघा आलं का लक्षात, समजलं? काही असल्यास मला मेसेज करा तरी चालेल. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. काढला बेटा स्क्रीनशॉट, समजलं गणित? जय हिंद, जय महाराष्ट्र.